खारघर, नवी मुंबई, पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट्स में, इवन इन एंटायर नवी मुंबई, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल जिसमें क्वालिटी एक्रेडिटेशन इंस्टीट्यूट द्वारा स्ट्रोक मान्यता प्रदान की गई है एंड स्ट्रोक यूनिट की स्थापना की गई है यहाँ पे अक्टूबर महीने में। एंड टीम के साथ में रह के काफी हद तक हम लोग स्ट्रोक अवेयरनेस प्रोग्राम्स रायगढ़ के पूरे डिस्ट्रिक्ट्स में गांव और एरिया में जाके किए जाते हैं एंड उसी उद्देश्य से स्ट्रोक की स्थापना की गई है एंड ट्रीटमेंट भी उसी हिसाब से प्रोटोकॉल के हिसाब से दी जाती है, जिसकी वजह से स्ट्रोक अवेयरनेस ज्यादा से ज्यादा फैलाई जाए। एंड लोगों को अपील है कि वो खुद अपने ब्लड प्रेशर्स, लाइफस्टाइल सभी के ऊपर ध्यान करके अपने नंबर्स को खुद जाने। मेडिकवर हॉस्पिटल्स आर रेडी फॉर ऑल अवेयरनेस टू क्रिएट स्ट्रोक रेडी हॉस्पिटल्स। थँक्यू। चलो, पेशंटला जानेवारी महिन्यामध्ये पॅरालिसिस अचानक एक सकाळी समजला, त्यांनी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, तेव्हा बीपी 200च्या वर होता आणि एक बाजूने पॅरालिसिस, ब्रेनमध्ये हॅमरेज दिसलं आपल्याला सीटी स्कॅन, म्हणून पेशंटला जीवाला पण धोका होता आणि त्याला आम्ही स्टॅबिलाइज केले आणि 2 दिवसांनी अजून आजार जेव्हा वाढायला लागला तेव्हा आम्ही अजून जास्त इन्व्हेस्टिगेट करून हे समजलं की हा जो हॅमरेज आहे त्याचे कारण फक्त ब्लड प्रेशर नव्हता, पेशंटला सीएनएस वास्कुलायटिस म्हणून एक सिरियस आजार होता आणि त्याच्यासाठी आम्ही लगेच जे ट्रीटमेंट असते स्टेरॉइड आणि सायक्लोफॉस्फेट वगैरे दिला, त्याच्याने त्यांना लवकर फायदा झाला आणि ब्रेन स्टिम्युलेशन करून रिकव्हरी अजून चांगली झाली। 1 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित चालायला लागली, बोलायला लागले आणि त्यांनी त्यांच्या डॉटरची वेडिंग पण अटेंड केली आणि ते 3 ते 4 महिन्यामध्ये ते ऑलमोस्ट नियरली नॉर्मल आहे, 99% शी इज नॉर्मल। ते याच्या सगळे करून त्याचा चांगला फायदा झाला। एकूण खर्च किती येतो उपचारामध्ये? कसा खर्च होतो? 10 ते 15 दिवस जी हॉस्पिटल स्टे आहे पेशंटची, त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 ते 6 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो, पण ते जर ट्रीटमेंट नाही घेतली ते हेच खर्च जे आहे तो ओव्हर द टाइम स्प्रेड, फिजिओथेरपी, मेडिसिनमध्ये स्प्रेड होऊन जातो आणि आउटकम व्यवस्थित नसते। एकदा तुम्ही लवकर आणले की सगळे व्यवस्थित करायला थोडा खर्च लागतो, पण ते ओव्हरऑल जी आउटकम आहे आणि लाईफ स्पॅन आहे ते व्यवस्थित होऊन जातं। हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी पेशंट कसा होता आणि आता सध्याची परिस्थिती कशी आहे? हॉस्पिटलमध्ये येण्याच्या पूर्वी जे आहे ते घरी त्यांना म्हणजे बाथरूम मध्ये त्यांना लकवा पडला आणि त्यांना लेफ्ट साईडला पॅरालिसिस झाला, बोलायला त्रास झाला, बोलायला ती काय बोलत होती त्या हजबंडला समजत नव्हता आणि हॉस्पिटलमध्ये आणले की ते आजार जे आहे ते 2 दिवसामध्ये अजून वाढला आणि 1 महिन्यामध्ये सगळे ट्रीटमेंट देऊन त्याची चांगली एकदम रिकव्हरी झाली आणि ते विदाउट स्टिक चालायला लागली, बोलायला लागली स्पष्ट आणि 2 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट क्लिअर झाली। ती स्वतः चालते, बोलते, सगळे घरचे काम करते आणि सगळे फंक्शन्स वगैरे अटेंड करते। स्ट्रोक आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? स्ट्रोक आल्यानंतर एकदम लगेच ट्रीटमेंटची उपचारची कुठेतरी स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट लगेच घ्यायला लागते। त्याच्यानंतर पण जे आहे ते व्यवस्थित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळे करायला लागते आणि टाइम टू टाइम डॉक्टरची फॉलोअप, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे जे रक्तवाहिनीची ब्लॉक झाली असेल ते ब्लड थिनर घ्यायची, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मेडिसिन, विटॅमिन्सची मेडिसिन हे सप्लिमेंटेशन वगैरे घ्यायला लागते। हे सगळे केले की चांगला फायदा होतो। आतापर्यंत किती पेशंटवरती असे उपचार झालेला आहे? जे सीएनएस वास्कुलायटिस गेले 10 वर्षामध्ये मिनिमम आम्ही 20 ते 25 पेशंटला असं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये पण मिनिमम 5 पेशंटला केले, पण ही म्हणजे मोस्ट डिफिकल्ट केस होती म्हणून आम्ही त्याच्या पेशंटसाठी काय गव्हर्नमेंटचे स्कीम्स असेल तर उपचारादरम्यान जर झालं तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत? जे स्कीम्सच्या बद्दल सर आपल्याला सांगतात। तो मेडिकवर हॉस्पिटल्स में सेंट्रल गवर्नमेंट्स एक्स कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ सर्विसेज स्कीम्स, रेलवे स्कीम्स, ऑल द स्कीम्स जो अवेलेबल है उसमें भी ये ट्रीटमेंट्स मेडिकवर हॉस्पिटल्स में दी जाती है। चलो, थँक्यू। एक प्रोसीजर चार्जेस, तो जो प्रोसीजर्स करने का होता है ना वो खर्चा अराउंड 20-25,000 में हो जाता है, बट जब स्टेंट निकालने के लिए अलग अलग चीज होती है तो उसका खर्चा मतलब 1.5 लाख से लेके 3.5-4.5 लाख तक होता है। वो अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द डिसीज वो ट्रीट किया जाता है। बट अगर कोई पेशेंट्स का सेंट्रल गवर्नमेंट हेल्थ स्कीम में है, एक्स कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम में है, इंश्योरेंस में है, तो सभी में जो जिस हिसाब से खर्चा मिलता है उस हिसाब से हमारे डॉक्टर्स की में मेडिकल हॉस्पिटल्स कर लेते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है। उनका कितना खर्चा होगा आपका? अराउंड 6.8 lakhs। तो उनका खर्चा 6.8 lakhs हुआ था बिकॉज वो मैकेनिकल थ्रोम्बेक्टोमी में ज्यादा था इसकी वजह से।